गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या व्हिडिओज लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं पदार्थ आपल्या वापरातील. या पाठातील रासायनिक पदार्थ हा भाग आपण बघत होतो. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये जे काही रासायनिक पदार्थ शिल्लक आहेत त्या बघणार आहोत आपण. तर त्यातला आहे पहिला पोर्सेलिन. तर पोर्सेलिन काय आहे? पोर्सेलिन हा कठीण अर्धपारदर्शक व पांढरा रंग असणारी मृत्तिका आहे. म्हणजेच हे सुद्धा एक प्रकारचं सिरॅमिक म्हणू शकतो किंवा आपण मातीचा एक भाग बघू शकतो. त्याला तो कशापासून बनतो तर चीनमध्ये जी केओलिन नावाची पांढरी माती सापडते. ही माती फक्त चीनमध्येच सापडली जाते. केओलिन नावाची जी पांढरी माती आहे त्या पांढऱ्या मातीपासून पोर्सेलिन बनवले जाते. तसेच हे कठीण अर्धपारदर्शक अर्धपारदर्शक व पांढरा रंग असणारी मृत्तिका व पांढरा रंग. आपण काल मृत्तिका बघत होतो ते ह्या मृत्तिकेचे 3 भाग आहेत. पहिला आहे पोर्सेलिन, दुसरा आहे बोन चायना आणि तिसरा प्रगत मृत्तिका. त्यातला पोर्सेलिन जो घटक आहे तो चीनमध्ये फक्त आणि फक्त चीनमध्येच जी पांढरी माती सापडली जाते केओलिन, या केओलिन नावाच्या मातीपासून बनला जातो. तसेच हा कठीण असतो. अर्धपारदर्शक म्हणजे पूर्ण प्रकारे त्याच्या आपण आरपार पूर्ण बघू शकत नाही. थोडंसं असं पारदर्शकता त्याची दिसून येते, त्याला आपण अर्धपारदर्शक असे म्हणतो आणि त्याचा रंग हा पांढरा असतो. तसेच ह्या पोर्सेलिनचा वापर केमिकल लॅबोरेटरीजमध्ये प्रयोगशाळेमध्ये केला जातो. तर कशासाठी? जेव्हा आपण प्रयोग करत असतो तेव्हा पाणी उकळण्यासाठी किंवा काही जी सोल्युशन्स असतात ती उकळवण्यासाठी याचा वापर करतात. परंतु ती उकळल्यानंतर बाहेर येऊ नये, उतू जाऊ नये, त्यासाठी त्याच्यामध्ये पोर्सेलिनचा तुकडा हा टाकला जातो. त्यामुळे काय होतं, ते सोल्युशन तर उकळतं परंतु ते भांड्याच्या बाहेर जाऊ शकत नाही. तसेच काच, ग्रॅनाइट, फेल्डस्पार हे खनिज केओलिनमध्ये मिसळून त्यात पाणी घालून मळतात. तयार झालेल्या मिश्रणास आकार देऊन भट्टीत 1200 ते 1450 डिग्री सेल्सिअस तापमानाला भाजतात. त्यानंतर आकर्षक अशी ग्लेज लावून पुन्हा भाजल्यावर पोर्सेलिनची जी सुंदर भांडी आहेत ती बनवली जातात. आणि अशा प्रकारे पोर्सेलिनची जी भांडी आहेत ती सगळ्यात जास्त प्रयोगशाळेतच वापरली जातात. प्रयोगशाळेमध्ये वापरली जातात आणि पोर्सेलिन तयार होण्यासाठी 1200 ते 1450 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची गरज असते. आणि ते काच, ग्रॅनाइट आणि फेल्डस्पार या खनिजांपासून तसेच ही जी केओलिन माती आहे या चारांच्या मिश्रणातून पोर्सेलिन बनवता येते. त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो बोन चायना म्हणजे जी केओलिन ज्याला आपण चिनी माती म्हणतो, तसेच फेल्डस्पार खनिज आणि बारीक सिलिका यांच्या मिश्रणात प्राण्यांच्या हाडांची राख मिसळून पुढील प्रक्रिया करतात व ही मृत्तिका पोर्सेलिनपेक्षाही कठीण असते. आता बोन चायनामध्ये बघा, हीच केओलिन जिला आपण चिनी माती म्हणतो, चिनी मातीची भांडी आपण वापरत असतो. तर ती चिनी मातीची भांडी म्हणजे चिनी मातीच म्हणजे काय, केओलिन या मातीपासून बनवलेली असतात त्यालाच चिनी माती असे म्हणतात. तर ही जी बोन चायना आहे ती चिनी माती, परत फेल्डस्पार खनिज, फेल्डस्पार व बारीक सिलिका आणि प्राण्यांची राख किंवा प्राण्यांच्या हाडाची राख या चारांच्या मिश्रणातून ही जी बोन चायना आहे ती बनलेली असते आणि ती पोर्सेलिनपेक्षा सर्वात जास्त कठीण असते. त्यानंतर आहे ती प्रगत मृत्तिका. आता प्रगत मृत्तिका बनवताना मातीऐवजी ॲल्युमिना, झिर्कोनिया, सिलिका अशी काही ऑक्साइड्स व सिलिकॉन कार्बाइड, बोरॉन कार्बाइड यांसारख्या काही इतर संयुगांचा वापर करतात. तसेच या मृत्तिकेला भाजण्यासाठी 1600 ते 1800 अंश सेल्सिअस एवढ्या उच्च तापमानाची गरज असते. कोणत्या? ह्या प्रगत मृत्तिका बनवण्यासाठी 1600 ते 1800 अंश सेल्सिअस एवढ्या उच्च तापमानाची आपल्याला गरज भासत असते. तसेच याला ऑक्सिजन विरहित वातावरण लागते
आणि या प्रक्रियेला सेंटरिंग असे म्हणतात किंवा सेंटरिंग असे म्हणतात. म्हणजे प्रगत मृत्तिका तयार करण्याची जी प्रक्रिया आहे तिला सिंटरिंग असे म्हणतात. ही मृत्तिका तयार होण्यासाठी 1600 ते 1800 एवढ्या उच्च तापमानाची गरज असते. तसेच आपल्याला तिथे ऑक्सिजन विरहित वातावरण लागते. म्हणजे ज्या वातावरणामध्ये ऑक्सिजन उपलब्ध नाही अशा प्रकारचे जे वातावरण आहे ते वातावरण आपल्याला प्रगत मृत्तिका तयार करण्यासाठी लागते. आता इथे आपले रासायनिक जे पदार्थ आहेत तो भाग संपलेला आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत किरणोत्सारी किरणे. म्हणजेच काय तर ज्याला आपण अल्ट्राव्हायोलेट रेज असे म्हणतो त्याचा आपण अभ्यास बघणार आहोत. किरणोत्सारी पदार्थ किंवा किरणोत्सारी किरणे, त्यालाच आपण रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेस असं म्हणतो. किरणोत्सारी पदार्थालाच आपण रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेस असं म्हणत असतो. तर बघा हे कशापासून तयार होतात तर युरेनियम, थोरियम, रेडियम. आता हे काय आहे युरेनियम, थोरियम व रेडियम यासारखे उच्च ज्यांचा अणुअंक हा सर्वात जास्त आहे अशा मूलद्रव्यांपासून अतिशय भेदक व उच्च दर्जा असणारी प्रारणे म्हणजेच उत्सर्जन करण्याचा गुणधर्म असतो त्यालाच आपण किरणोत्सार किंवा रॅडिएशन असे म्हणतो. आणि हा गुणधर्म ज्या पदार्थांमध्ये आढळतो त्यालाच आपण रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेस किंवा किरणोत्सारी पदार्थ असे म्हणतो. तर बघा पुन्हा एकदा युरेनियम, थोरियम व रेडियम हे काय आहेत हे उच्च अणुअंक असलेली मूलद्रव्य आहेत. उच्च अणुअंक मूलद्रव्य ही उच्च अणुअंक असलेली मूलद्रव्य आहेत. तर ती अतिशय भेदक व उच्च दर्जा असणारी आणि हे उच्च अणुअंक असल्यामुळे काय होते तर ती अतिशय भेदक व उच्च दर्जा असणारी किरणे तयार करतात. उच्च दर्जा असणारी किरणोत्सारी किरणे तयार करतात. त्यालाच आपण किरणोत्सार किंवा रॅडिएशन असं म्हणतो. अतिशय भेदक म्हणजे काय तर समजा एखाद्या वस्तूवर जर त्या किरणांचा आपण किरणे जर ते सोडली तर त्या वस्तूच्या आरपार त्या वस्तूंना होल पाडून किंवा छिद्र पाडून ती त्या वस्तूंच्या आरपार जाऊ शकतात. त्यालाच आपण अतिशय भेदक असे म्हणतो. आणि उच्च दर्जा असणारी म्हणजे त्यांची जी क्वालिटी असते ती सगळ्यात जास्त हाय लेवल क्वालिटी आपण म्हणू शकतो. ती उच्च दर्जा असणारी जी किरणे आहेत ती कशापासून म्हणतात तर युरेनियम, थोरियम व रेडियम ज्यांचा अणुअंक ज्या मूलद्रव्यांचा अणुअंक हा सर्वात उच्च आहे अशा मूलद्रव्यांपासून ही अतिशय भेदक व उच्च दर्जा असणारी किरणे बनतात किंवा किरणोत्सारी किरणे तयार होतात. यालाच आपण किरणोत्सार असे म्हणतो. आणि हा किरणोत्साराचा गुणधर्म ज्या पदार्थांमध्ये आढळतो त्याला आपण किरणोत्सारी पदार्थ किंवा रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेस असं म्हणतो. तर किरणोत्सारी मूलद्रव्यांचे हे अणुकेंद्रक अस्थिर असते. अस्थिर अणुकेंद्रातूनच किरणोत्सार होतो. आणि किरणोत्सारी पदार्थांचा आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंध आहे की नाही हे आपण थोडंसं बघूयात. तर हा जो किरणोत्सारी पदार्थ आहे ह्या किरणोत्सारी पदार्थांमधून 3 प्रकारची किरणे बाहेर पडली जातात. त्याला आपण म्हणतो अल्फा, रोजच्या वापरामध्ये आपण अनेक प्रकारचे किरणोत्सारी पदार्थ वापरतो का नाही आणि जर वापरत असू तर ते कोणत्या प्रकारचे असतात हे आपण बघू. तर त्याआधी पहिल्यांदा बघूयात हे जे किरणोत्सारी पदार्थ आहेत त्यामधून 3 प्रकारचे किरण बाहेर पडतात. पहिला आहे अल्फा, दुसरा आहे गॅमा आणि तिसरा आहे बीटा. हे त्यांचे सिम्बल्स आहेत. ही त्या किरणांसाठी
चिन्ह आहेत, म्हणजे जिथे अल्फा किरण असतं त्याच्यासाठी हे चिन्ह वापरलं जातं, गॅमा किरणासाठी हे चिन्ह वापरलं जातं आणि बीटा किरणांसाठी बी असं हे चिन्ह वापरले जाते. तर आता बघूयात किरणोत्सारी प्रारणांचे स्वरूप, म्हणजेच ही जी किरणोत्सारी किरणे आहेत किंवा प्रारणे आहेत त्यांचे स्वरूप कशा प्रकारे असते, ते कोणकोणत्या भागातून कसे परावर्तित होतात ते आपण बघणार आहोत. तर बघा, या किरणोत्सारीचा शोध म्हणजे ही जी रेडियम उत्सर्जित किरणे आहेत किंवा प्रारणे आहेत ती दोन भिन्न प्रकारची असतात. याचा शोध कुणी लावला तर रुदरफोर्ड नावाच्या शास्त्रज्ञाने 1899 मध्ये असा शोध लावला की रेडियम उत्सर्जित करत असलेली जी प्रारणे आहेत ती दोन भिन्न प्रकारची असतात, तसेच त्यांना अल्फा व बीटा प्रारणे असे म्हणतात. हे जे अल्फा व बीटा प्रारणे आहेत या दोन किरणांचा किंवा या दोन प्रारणांचा जो शोध आहे तो रुदरफोर्ड या शास्त्रज्ञाने 1899 मध्ये लावला. आणि हे जे गॅमा किरण आहे याचा शोध विलार्ड या शास्त्रज्ञाने लावला. विलार्ड या शास्त्रज्ञाने गॅमा प्रारणांचा शोध लावला. तसेच बघा, दोन विरुद्ध विद्युत प्रभार असलेल्या पट्ट्यांमधून हे किरण जाऊन दिले असतात ते अलग होतात. ही पद्धती रुदरफोर्डने 1902 साली मांडली. म्हणजे बघा, समजा जर एका ठिकाणी इथे बघूयात आपण, समजा हा एक ठोकळा आहे, शिशाचा ठोकळा म्हणूयात आपण, किंवा एक किरणोत्सारी पदार्थ आहे. हा किरणोत्सारी पदार्थ आहे ज्याच्यामधून या तीन प्रकारच्या किरणांचे वहन होणार आहे. त्यानंतर इथं आपण एक रेखाछिद्र म्हणजे इथे एक आपण पडदा उभा केला किंवा एक कागदाचा पुठ्ठा असा ठेवला की आणि ह्याला एक छेद दिला. हा आपण घेतला किरणोत्सारी पदार्थ, त्याच्या एक थोड्याशा अंतरावर आपण एक कागदाचा पुठ्ठा उभा केला. त्या कागदाच्या पुठ्ठ्याच्या मध्यभागी बरोबर आपण असं एक छिद्र पाडलं आणि इथे दोन अशा आपण आडव्या पट्ट्या लावल्या, विद्युत प्रभारित पट्ट्या ज्याच्यातून विद्युत भार आरपार जाऊ शकतो. अशा दोन पट्ट्या आपण एक वर आणि एक खाली लावले. त्यानंतर आणि पुढं आपण एक फोटोग्राफिक पट्टी उभी केली. ठीक आहे, फोटोग्राफिक पट्टी म्हणजेच कोणताही पुठ्ठा तुम्ही जर उभा केला तर तुम्हाला काय दिसून येईल बघा, तर दोन विरुद्ध विद्युत प्रभार असलेल्या पट्ट्यांमधून हे किरण जाऊन दिले असतात ते अलग होतात. आता हा जो प्रभार आहे हा ह्या ज्या पट्ट्या आहेत विद्युत प्रवाहित त्याच्यातली एक पट्टी ही धनपट्टी आहे तर दुसरी पट्टी ही ऋणपट्टी आहे. मग काय होणार, जेव्हा हा जो आपला किरणोत्सारी पदार्थ आहे म्हणजे समजा हा जर एक शिशाचा ठोकळा आहे, ह्याच्यातून जर या तीन किरणांचे वहन झाले तर ही किरणे या छिद्रामधून सरळ ह्या पट्ट्यांजवळ येतात आणि ह्या पट्ट्यांजवळून त्यांचे विलगीकरण होते ह्या पुठ्ठ्यावर. येतानातून बाहेर पडताना म्हणजे या किरणोत्सारी पदार्थातून बाहेर पडताना तर ही किरणे एकत्र बाहेर पडतात, परंतु जेव्हा तू या विद्युत पट्ट्यांजवळ येतात तेव्हा ह्या धन व ऋण प्रवाहामुळे म्हणजे धन व ऋण प्रभारामुळे काय होते तर ह्या किरणांचे विचलन होते, ती एकमेकांपासून विलग होतात, सेपरेट होतात आणि आपल्याला त्यांचे तीन प्रकार इथे पाहायला मिळतात. जो वरच्या बाजूला हे किरण गेलं त्याला आपण बीटा म्हणतो, मधलं जे आहे ते गॅमा आणि त्याच्या खाली येतं ते अल्फा. अशा प्रकारची तीन किरणे ह्या फोटोग्राफिक पट्टीवर आपल्याला तयार झालेली दिसून येतात. म्हणजे ह्या जो किरणोत्सारी पदार्थ आहे याच्यामधून बाहेर पडताना ही किरणे एकत्रितपणे बाहेर पडतात, परंतु जेव्हा ते दोन वेगवेगळे ऋणप्रभार असलेल्या विद्युत पट्ट्यांजवळ येतात तेव्हा मात्र ह्या किरणांचे विचलन होते आणि आपल्याला फोटोग्राफिक पट्टीजवळ ही तीन प्रकारची किरणे वेगवेगळी अशी दिसून येतात. तर बघा, दोन विरुद्ध विद्युत प्रभार असलेल्या पट्ट्यांमधून हे किरण जाऊन दिले असतात ते अलग होतात. ही पद्धती सुद्धा रुदरफोर्डने 1902 साली मांडली. तसेच रुदरफोर्ड आणि विलार्ड यांनी विविध किरणोत्सारी पदार्थामधून उत्सर्जित होणाऱ्या प्रारणांचा अभ्यास करण्यासाठी प्रारणे ही विद्युत क्षेत्रातून जाऊ दिली व त्यांच्यामार्फत फोटोग्राफी पट्टी धरली तेव्हा त्या प्रारणांचे तीन प्रकारे विभाजन झाल्याचे आढळते. म्हणजे त्यांनी अनेक असे किरणोत्सारी पदार्थ घेतले ज्यांचा अणुअंक सर्वात उच्च आहे आणि त्यांच्यातून जेव्हा त्यांनी किरणोत्सारी प्रारणांचे वहन केले तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की विद्युत पट्ट्यांजवळ आल्यानंतर ह्या तीनही किरणांचे विचलन होते, ती एकमेकांपासून वेगवेगळी होतात.
ऋणप्रभारित पट्टीकडे किंचित विचलित झालेल्या किरणांना अल्फा किरणे असे म्हणतात. तसेच धनप्रभाराकडे विचलित झालेल्या किरणांना बीटा किरणे म्हणतात व अजिबात विचलित न झालेल्या किरणांना गॅमा किरण असे म्हणतात. म्हणजे बघा, जे धनपट्टीच्या बाजूला गेले त्याला आपण बीटा असे म्हणतो, जे ऋणभाराकडे गेले त्याला अल्फा म्हणतात आणि ज्याच्यावर कोणताही भार नाही त्या किरणांना गॅमा किरणे असे म्हणतात. म्हणजे बीटावर धनभार आहे, अल्फावर ऋणभार आहे, परंतु त्याच्यावर कोणताही भार नाही. गॅमा किरणांवर कोणताही भार आपल्याला दिसून येत नाही. मग जर बीटा, गॅमा आणि अल्फा ही 3 किरणे जर ओळखायचं झालं तर कसे ओळखाल? धनप्रभाराकडे आकर्षित झालेल्या किरणांना आपण बीटा किरण म्हणतो, ऋणप्रभाराकडे आकर्षित झालेल्या किरणांना अल्फा किरण म्हणतात आणि जे कोणत्याच भाराकडे आकर्षित होत नाही त्यांना गॅमा किरण असे म्हणतात. आता आपण बघूयात किरणोत्सारी समस्थानिकांचे उपयोग. म्हणजेच काय, तर किरणोत्सारी मूलद्रव्य फक्त अणुबॉम्ब तयार करण्यासाठी वापरतात असा आपला गैरसमज आहे. म्हणजे ही जी किरणोत्सारी मूलद्रव्य आहे याच्यामधून जी ही प्रारणे बाहेर पडतात, ह्या प्रारणांचा वापर काही अंशी अणुबॉम्ब तयार करण्यासाठी केला जातो, परंतु अनेक वेगवेगळे उपयोग यांचे आपल्याला आढळून येतात. तर बघा, किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग हा वैज्ञानिक संशोधन, कृषी, उद्योगधंदे, औषधी वनस्पती इत्यादी अनेक क्षेत्रामध्ये केला जातो. तसेच किरणोत्सारी पदार्थांचा जो उपयोग आहे तो 2 प्रकारे केला जातो. पहिला जो आहे तो केवळ किरणोत्साराचा उपयोग, केवळ किरणोत्साराचा उपयोग. आणि दुसरा जो आहे त्याला आपण किरणोत्सारी समस्थानिकांचे उपयोग असे म्हणू. किरणोत्सारी समस्थानिकांचे उपयोग. तर हे बेसिकली कशासाठी वापरतात बघा, तर अणुबॉम्ब तयार करण्यासाठी, तसेच वैज्ञानिक संशोधन, कृषी, वैज्ञानिक संशोधन, कृषी किंवा उद्योगधंदे आणि औषधी वनस्पती इत्यादी अनेक क्षेत्रामध्ये किरणोत्सारी समस्थानिकांचा वापर हा आपल्याला आढळून येतो. तसेच हे जे किरणोत्सारी पदार्थ आहेत त्यांचा वापर हा 2 प्रकारे केला जातो. पहिला आहे तर केवळ किरणोत्साराचा उपयोग करून आणि दुसरा आहे किरणोत्सारी मूलद्रव्याचा प्रत्यक्ष वापर करून. किरणोत्सारी मूलद्रव्याचा प्रत्यक्ष वापर. तर यामध्ये बघा, पहिलं जे आहे ते केवळ किरणोत्साराचा उपयोग, म्हणजे तो जो किरणोत्सारी पदार्थ आहे त्यामधून जी किरणे बाहेर पडलेली आहेत फक्त त्या किरणांचा वापर करून आपण त्याचा उपयोग करू शकतो. आणि जे दुसरं आहे किरणोत्सारी मूलद्रव्याचा प्रत्यक्ष वापर, म्हणजे ज्या मूलद्रव्यातून किरणोत्सार होत आहे त्याच मूलद्रव्यांचा आपण आहे तसा वापर कशा प्रकारे करू शकतो हे बघणार आहोत. तर बघा, विविध क्षेत्रांमध्ये किरणोत्सारी समस्थानिकांचे जे उपयोग आहेत ते आपण बघूयात. त्याच्यामध्ये जो पहिला आहे ते औद्योगिक क्षेत्र. आता औद्योगिक क्षेत्र म्हणजे काय, इंडस्ट्रियल फील्ड. मोठमोठ्या जे उद्योगधंदे असतात, कंपन्या असतात, त्यांच्यासाठी सुद्धा किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग हा कशा प्रकारे केला जातो, तर त्याच्यामध्ये पहिला आहे रेडिओग्राफी. तर याच्यामध्ये काय, बिडाच्या वस्तू किंवा लोखंडाचे वितळजोड यातील भेगा, पोकळी गॅमा किरणांच्या साह्याने शोधता येतात. यासाठी कोबाल्ट 60, इरेडियम 192 यांसारख्या समस्थानिकांचा उपयोग रेडिओग्राफी करण्यासाठीच्या कॅमेऱ्यामध्ये केला जातो. तसेच हे धातू कामातील दोष शोधण्यासाठी वापरतात. रेडिओग्राफी कशासाठी वापरतात? धातू कामातील दोष ओळखण्यासाठी.
धातुकामातील दोष शोधण्यासाठी किंवा ओळखण्यासाठी रेडिओग्राफी या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आणि या रेडिओग्राफीमध्ये कोबाल्ट 60 आणि इरिडियम 192 यांसारख्या समस्थानिकांचा उपयोग हा केला जातो. त्यानंतर दुसरा आहे जाडी, घनता, पातळी यांचे मापन करणे. औद्योगिक क्षेत्रामध्येच जाडी, घनता व पातळींचे मापन, पातळी यांचे मापन करण्यासाठी औद्योगिक क्षेत्रामध्ये समस्थानिकांचा वापर हा केला जातो. त्यामध्ये बघा, ॲल्युमिनियम, प्लॅस्टिक, लोखंड अशा पदार्थांचे कमी अधिक जाडीच्या पत्र्यांचे उत्पादन करताना हवी तेवढी जाडी कायम राखणे हे आवश्यक असते. म्हणूनच उत्पादनात एका बाजूने किरणोत्सारी द्रव्य व दुसऱ्या बाजूला किरणोत्सार उत्पन्न मापन यंत्र असते. मापन यंत्राने दाखवलेला किरणोत्सार पत्र्याच्या जाडीप्रमाणे हा कमी जास्त होतो आणि या यंत्राच्या सहाय्याने पॅकिंगमधील मालही तपासता येतो. त्यानंतर आहे दीप्तिमान रंग व किरणोत्सार दीप्ती रंग. अजून एका ठिकाणी वापर होतो तर तो दीप्तिमान रंग. तर बघा, पूर्वी घड्याळाचे काटे विशिष्ट अशा वस्तू अंधारात दिसण्यासाठी रेडियम, प्रोमेथियम, ट्रिटियम या किरणोत्सारी पदार्थांचे फॉस्फर बरोबर मिश्रण वापरले जात होते. त्यालाच आपण हाय इंटेन्सिटी डिस्चार्ज दिव्यात क्रिप्टॉन 85 तर बीटा कणांचा स्रोत म्हणून एक्स-रे युनिटचे प्रोमेथियम 147 हे समस्थानिक वापरतात. म्हणजे पूर्वी अंधारामध्ये पूर्वी घड्याळाचे काटे किंवा विशिष्ट अशा ज्या वस्तू आहेत ते अंधारात दिसण्यासाठी समस्थानिकांचा उपयोग केला जायचा. त्यानंतर दुसरं जे क्षेत्र आहे ते कृषी क्षेत्र आहे. म्हणजे शेतीमध्ये समस्थानिकांचा उपयोग हा कशा प्रकारे केला जातो ते बघूयात. तर कृषी क्षेत्रामध्ये रोपांची जलद वाढ होण्यासाठी होणे तसेच अधिक उत्पन्न मिळवणे गुणधर्म देणारी जनुके व गुणसूत्रे तयार करणे. जनुके व गुणसूत्रे तयार करणे म्हणजे बघा, औद्योगिक कृषी क्षेत्रामध्ये रोपांची वाढ जलद होण्यासाठी व अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी बीजाला गुणधर्म देणारी जनुके व गुणसूत्रे यावर किरणोत्सारांचा उपयोग करून त्यात मूलभूत बदल करता येतात. तसेच कोबाल्ट 60 या किरणोत्सारी समस्थानिकाचा जो उपयोग आहे तो अन्न परीक्षणात केला जातो. म्हणजे कृषी परीक्षणामध्ये अजूनच एक अन्न परीक्षण जो घटक आहे त्याच्यामध्ये सुद्धा समस्थानिकांचा वापर केला जातो. तसेच कांदे, बटाटे यांना मोड येऊ नयेत म्हणून त्यावर कोबाल्ट 60 या गॅमा किरणांचा मारा करतात. आणि विविध पिकांवरील संशोधनात अनुरेखक म्हणून स्ट्रॉन्शियम 19 हे वापरले जाते. म्हणजे अन्न परीक्षण व अनुरेखक म्हणून सुद्धा समस्थानिकांचा वापर हा कृषी क्षेत्रामध्ये केला जातो. पुन्हा एकदा लक्षात घ्या, कृषी क्षेत्रामध्ये रोपांची वाढ जलद होण्यासाठी तसेच अधिक उत्पन्न मिळवणारी जनुके व गुणसूत्रे तयार करण्यासाठी, पुन्हा अन्न परीक्षणात तसेच कांदे व बटाटे यांना मोड येऊ नये म्हणून आणि अनुरेखक म्हणून कृषी क्षेत्रामध्ये किरणोत्सारी समस्थानिकांचा जो वापर आहे तो केला जातो. त्यानंतर तिसरं जे क्षेत्र आहे ते आहे वैद्यकशास्त्र किंवा वैद्यक क्षेत्र आपण म्हणू शकतो. वैद्यकशास्त्र त्याच्यामध्ये कसा केला जातो उपयोग बघा. पॉलिथायसेमिया, त्याच्यामध्ये पहिल्यांदा पॉलिथायसेमिया या रोगामध्ये तांबड्या रक्तपेशींचे रक्तातील प्रमाण वाढते. यावर उपचारासाठी फॉस्फरस 32 या किरणोत्सारी समस्थानिकाचा वापर केला जातो. कोणता? फॉस्फरस 32, फॉस्फरस 34 या समस्थानिकांचा वापर कशासाठी केला जातो? तर रक्तपेशींचे
प्रमाण वाढल्यावर ते कंट्रोलमध्ये आणण्यासाठी, कमी करण्यासाठी फॉस्फरस या 34 या समस्थानिकाचा वापर पॉलिथायसेमिया या रोगामध्ये केला जातो. त्यानंतर दुसरा आहे हाडांचा कर्करोग. जेव्हा कोणत्याही माणसाला हाडाचा कर्करोग होतो, त्याची हाडे ठिसूळ होऊ लागतात, त्यावेळेस त्याच्यावर उपचार करताना स्ट्रॉन्शियम 89, 90 तसेच सामारियम 153 आणि रेडियम 223 या समस्थानिकांचा वापर हा हाडांच्या कर्करोगासाठी केला जातो. त्यानंतर तिसरा आहे हायपरथायरॉइडिझम. यामध्ये बघा, यामध्ये गलग्रंथी मोठी होणे, भूक लागूनही वजन कमी होणे, झोप न येणे, हे सर्व गलग्रंथीमधून जास्त प्रमाणात हार्मोन्स तयार झाल्यामुळे होतात. यालाच हायपरथायरॉइडिझम असे म्हणतात. आणि याच्या उपचारासाठी आयोडीन 123 या समस्थानिकाचा वापर केला जातो. आयोडीन 123 या समस्थानिकाचा वापर केला जातो. कधी? वजन कमी होणे, पुन्हा झोप न येणे, हे जेव्हा आजार दिसून येतात त्यावेळेस आयोडीन 123 याचा वापर केला जातो. आणि चौथं जे आहे ते ट्यूमर ओळखणे. म्हणजे शरीरामध्ये बघा अनेक प्रकारच्या गाठी तयार होतात, ट्यूमर तयार होतात. ते ट्यूमर ओळखण्यासाठी सुद्धा या किरणोत्सारी समस्थानिकांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. मेंदूतील ट्यूमरवर उपचार करताना आपल्या मेंदूमध्ये रक्ताची गाठ तयार होते, त्यालाच आपण ट्यूमर असे म्हणतो. तर या मेंदूच्या ट्यूमरवर उपचार करताना बोरॉन 10, आयोडीन 131, कोबाल्ट 60 चा वापर केला जातो. तर शरीरामध्ये जे लहान सहान ट्यूमर तयार होतात त्याच्यासाठी आर्सेनिक 74 या समस्थानिकांचा वापर मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला दिसून येतो.